प्राजक्त तनपुरे यांचे अखेर ठरले. अमेरिकेतून तातडीनं परतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी डीपी बदलल्यानंतर चर्चा सुरू झाली होती. आता त्यांचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय असून दिनांक 30 मे रोजी ते पक्ष प्रवेश करतील आणि दिनांक 1 जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यासाठी ते अमेरिकेहून ठरल्या वेळेआधी परत आले असून सध्या मुंबईमध्ये भेटीगाठी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कार्यालयामध्ये कागदपत्र जुळवाजुळव सुरू असल्याचं समजतं. तनपुरे यांनी काल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर डीपी बदलला. तिथं हात जोडून नमस्कार करताना त्यांचे मामा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा फोटो लावला आहे. त्यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्याचा आता उलगडा होऊ लागला आहे. राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी तनपुरे यांना भाजपाकडून शब्द देण्यात आला होता असं सांगण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एक राजकीय घराणे पक्षात येत असेल तर ते भाजपाला हवेच आहे. मात्र तनपुरे यांचाच निर्णय होत नव्हता. आता त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिक तयारी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. मधल्या काळात भाजपकडनं इच्छुक असलेल्यांची संख्या वाढली, त्यामुळं नवा पेच निर्माण होऊ शकतो. मात्र तनपुरे यांनी थेट पक्षप्रवेश केल्यास विरोध कमी होऊ शकतो आणि मग प्रबळ इच्छुकांना पुन्हा पुढचा शब्द दिला जाऊ शकतो. तनपुरे उमेदवार असतील तर या मतदारसंघातील चित्र बदलू शकते. निवडणूक भाजपासाठी आणखी सोपी होऊ शकते. त्यामुळे येत्या 3 दिवसात यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.